विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा आणि जागा वाटपाचा गोंधळ सुरू असताना महाविकास आघाडीत काँग्रेस कमबॅक करू शकते अशी चिन्ह आहेत. नगरपालिका निवडणुका स्वतंत्र लढल्यामुळे चांगले नगरसेवक निवडून आणण्यात काँग्रेसला यश आले. अशात आता विदर्भाच्या अनेक ठिकाणी काँग्रेसला चांगलं यश मिळू शकतं असं म्हटलं जातं. भंडारा गोंदिया येथे तर नाना पटोले दावा करतायत की आम्हीच निवडून येणार. असं असताना चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसच्या संख्याबळात कमी फरक आहे. म्हणून काँग्रेसच्या अनेक नेत्यांना आता असं असताना नगरसेवकांना वेगळ्याच ठिकाणी हलवण्यात आले. आणि कोण हलवतंय तर भाजपचे नेते, अर्थात भाजपनं घोडेबाजार करायला सुरुवात केल्याचं सांगितलं जाते. मग चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या मतदारसंघातून तरी काँग्रेसचा आमदार जाऊ शकतो का? काय समीकरण आहेत? किती इच्छुक आहेत? नेमकं काय घडतंय? या सगळ्या स्वतःच्या मुलीला राजकारणात उतरवू पाहणाऱ्या वडेट्टीवारांची नेमकी भूमिका काय? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत. महायुतीला सुरुवातीला जो प्राथमिक फॉर्म्युला ठरत होता त्यानुसार भाजप 12 जागा, शिवसेना 3 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार असल्याची चर्चा होती. महायुती म्हणून एकत्र लढवण्यावर तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचं एकमत झालं असलं तरी काही पारंपरिक जागांची अदलाबदल केली जाणार आहे असं सांगितलं जात आहे. आता महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपालिका किंवा इतर स्थानिक निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळालेलं नाही. मात्र काँग्रेसनं अनेक ठिकाणी स्वबळावर किंवा स्थानिक आघाड्यांशी युती करून निवडणुका लढवल्या, ज्याचा फायदा पक्षाला झाल्याचं दिसून आले. त्यामुळे अनेक ठिकाणी काँग्रेसकडे नगरसेवकांची संख्या चांगली आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीत काँग्रेसला जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते असं चित्र तयार होते. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर या भागातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांपैकी अनेक मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी नेतृत्वाला वरिष्ठ स्तरावर संधी मिळावी, सामान्य कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व मिळावं आणि विशेषतः गडचिरोली जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी सर्वच प्रमुख पक्षातून जोर धरताना दिसते. या ठिकाणी संख्याबळाचा विचार केला तर इथले एकूण मतदार आहेत 977. आता जिल्हानिहाय मतदारसंख्या पाहायची झाली तर चंद्रपूर जिल्ह्यात 469 मतदार, वर्धा जिल्ह्यात 264 मतदार, गडचिरोली जिल्ह्यात 244 मतदार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील महानगरपालिकेचे सदस्य 66 आहेत. 10 नगर परिषद व 7 नगरपंचायतीचे सदस्य मिळून 403 आणि एकूण मतदार 469. गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगर परिषद व 9 नगरपंचायतीचे सदस्य असणार आहेत. एकूण मतदार असणार आहेत 244. तर वर्धा जिल्ह्यात 10 नगर परिषदांचे सदस्य असणार आहेत आणि इथले एकूण मतदार असणार आहेत 264. विशेष म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक अजून झालेली नाहीये. त्यामुळे हे सदस्य निवडणूक करू शकणार नाहीये आणि म्हणून इथले सदस्यांची संख्या 0 आहे. चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाची मागील विधान परिषद निवडणूक झाली त्यावेळी भाजपचे उमेदवार रामदास आंबटकर होते आणि त्यांना 528 मतं मिळाली होती. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार इंद्रकुमार सराफ यांचा 37 मतांनी पराभव केला होता. इंद्रकुमार सराफ यांना 492 मतं मिळाली होती आणि त्यामुळं याचाच दाखला देत सध्या भाजप कार्यकर्ते देखील असा दावा करतायत की मागच्या वेळी ज्या प्रकारे संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्या रामदास आंबटकर यांना संधी देऊन भाजपनं वेगळा संदेश दिला होता, तसाच संदेश याही वेळी द्यावा. भाजपमध्ये माजी जिल्हाध्यक्ष किशोर नागदेवे आणि प्रशांत वाघरे हे इच्छुक असल्याचं सांगितलं जाते. मात्र त्याच वेळी भाजपने पडद्यामागून घोडेबाजार सुरू केल्याचंही बोललं जाते. पण त्या इथल्या समीकरणांबद्दल बोलणं महत्वाचं ठरतं. चंद्रपूर महानगरपालिकेच्या वेळी काँग्रेसमध्ये मतभेद झाल्यामुळे हक्काचं महापौर पद गेलं. यामुळे काँग्रेसला मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. मात्र त्याआधीच भाजपने इथं राजकीय डाव टाकल्याचं चित्र दिसते. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते, कारण भाजप आणि काँग्रेस यांच्या संख्याबळात मोठा फरक नाहीये. त्यामुळे काँग्रेसला संधी आहे. पण मित्र पक्ष आणि स्थानिक समीकरण मिळून भाजपचं पारडं अजूनही जड दिसते. आता हे चित्र बदलू नये यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. पण चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघात विजय वडेट्टीवार यांचा प्रभाव मानला जातो. अशातच त्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी महापालिका, नगरपालिका स्तरावर सक्रिय हालचाली केल्या होत्या. त्यामुळे त्याही या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जाते. मात्र दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर झालेले बदल, त्यातून निर्माण झालेली नाराजी काँग्रेस समोर अडचण निर्माण करू शकते. कोणता नेता किती सदस्य आपल्या बाजूने वळवतो हे महत्त्वाचं ठरणार आहे, कारण भाजप आणि काँग्रेसमध्ये साधारण 30 ते 40 मतांचाच फरक असल्याचं सांगितलं जाते.
अशात हे सगळं सुरू असताना भाजपनं इथं मोठा डाव खेळल्याचं बोललं जात आहे। निवडणुकीच्या 15 ते 20 दिवस आधीच काँग्रेसचे 39 नगरसेवक अज्ञातस्थळी हलवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आणि हे काम भाजपकडून केल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। तिन्ही जिल्ह्यात जेव्हा मतदार मतदानाचा हक्क बजावतायत अशात भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवाही, नागभीड आणि भद्रावती येथील नगर परिषद आणि नगरपंचायतीतील काँग्रेसच्या 39 नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केल्याचा दावा करण्यात आलाय। हा दावा एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपच्याच नेत्यानं केलाय। विशेष म्हणजे हे नगरसेवक नेमके कुठे आहेत याची माहिती काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना नसल्याचं सांगितलं जाते। महत्वाचं म्हणजे शिवानी वडेट्टीवार यांच्या प्रभाव क्षेत्रातील नगरसेवक देखील यात असल्याचं बोललं जाते। त्यामुळे काँग्रेस समोर मोठा राजकीय पेच निर्माण झालाय। त्यातच प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे आणि विजय पाटील यांच्यातील स्थानिक वाद अजूनही पूर्णपणे मिटलेला नाही। त्यामुळे काँग्रेस ही परिस्थिती कशी हाताळणार हा मोठा प्रश्न आहे। काँग्रेसच्या नेत्यांनी आरोप केलाय की या नगरसेवकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अमीर दाखवण्यात आले। एका नगरसेवकानं दावा केलाय की प्रत्येक नगरसेवकाला पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 5 लाख रुपये रोख देण्यात आलेत। जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी नगरसेवकांनी घोडे बाजाराला बळी पडू नये असं आवाहन केले। तसेच भाजपसोबत गेलेले 39 नगरसेवकांनी परत यावं असंही त्यांनी म्हटले। आता इच्छुकांबद्दल बोलायचं झाल्यास काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांचं नाव चर्चेत आहे। तशी तयारीही त्यांनी केली आहे। मात्र आता नगरसेवक त्यांना किती साथ देणार, काँग्रेसमधील या अंतर्गत मतभेदामध्ये शिवानी वडेट्टीवार यांची वर्णी लागणार का हे पाहावं लागणार आहे। भाजपकडून नागपूरचे कंत्राटदार अरुण लाखानी, विकी कुकरेजा तसेच उपेंद्र कोठेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। तर महेंद्र ब्राह्मणवाडे यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। आता काँग्रेसकडून कुणाला संधी मिळते आणि भाजप कोणता चेहरा पुढे करते हे महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या गडचिरोलीत सुरू असलेल्या राजकीय हालचाली, नगरसेवकांची न्याय आणि पैशांचा कथित वर्षाव पाहता लक्ष्मीचा वर्षाव या निवडणुकीची खरी चर्चा ठरताना दिसते। या सगळ्यामध्ये विजय वडेट्टीवार यांनी जर आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार हिला मैदानात उतरवलं तर काय होऊ शकतं, कारण नुकताच त्यांचा विवाह झालाय। या विवाहाची पत्रिका नगरसेवकांना पाठवण्यात आली आहे। त्यावरूनच तेव्हापासून मोर्चे बांधणी सुरू केल्याचं स्पष्ट दिसते। अशात हे नगरसेवक कोणाला साथ देतील, मतभेद जे काँग्रेसमध्ये सुरू आहेत ते दूर होऊन शिवानी वडेट्टीवार यांची वर्णी लागेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अशात जे नगरसेवक सध्या अज्ञातस्थळी गेलेत ते परत येतील का, ते कोणाला साथ देतील। भाजपने जो घोडेबाजार सुरू केल्याचा आरोप होतोय यात भाजप यशस्वी होईल आणि तर भाजपचाच आमदार येईल का, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका।